आज आपण बघू की आज आपल्याला दासबोधाचं जे विश्लेषण आहे ते पूर्ण करायचं आहे. आणि आज किंवा उद्यापासून आपल्याला दमयंती स्वयंवराकडे वळायचं आहे. आता जास्ती दिवस राहिलेले नाही आहेत त्याच्यामुळे, आणि मधले 1-2 दिवस पुन्हा ते इलेक्शनच्या कामामध्ये जाणार आहेत. तर आपण हे साधारण आपल्या सुट्या लागायपर्यंत जरी पूर्ण झालं तरी चालेल आपल्याला. नंतर आपण बाकीच्या गोष्टी समजून घेऊ आपल्या सुट्या संपल्यानंतर. तर समर्थांचं हे जे दासबोध नावाचं जे प्रबंध काव्य आहे, तत्वज्ञानपर काव्य आहे किंवा विचार काव्य म्हणून, ज्याला आपण प्रबोधन काव्य म्हणून, हे जे विचार काव्य आहे त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की ज्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांच्या अभंग गाथेमध्ये समाज जीवनाच्या सर्व अंगांना, अंग प्रत्यंगांना स्पर्श झालेला दिसतो, केलेला दिसतो तुकाराम महाराजांनी, त्याप्रमाणे आपल्याला इथे दासबोधामध्ये पण दिसतं की बहुतांशी जे जीवनाचे आयाम आहेत त्या तत्कालीन, म्हणजे तत्कालीन जीवनामध्ये जे जे काही प्रश्न आहेत, ज्या ज्या काही गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टींना स्पर्श करतात रामदास स्वामी. आणि आपल्याला दिसतं की या संतांचं जे जीवन ध्येय आहे, ते जीवन ध्येय काय आहे, तर महाराष्ट्रातल्या समाजाच्या उत्थानासाठी म्हणजे तुकाराम महाराज म्हणतातच ना जसं की धर्मरक्षावयासाठी करणे आटी आम्हास, धर्मरक्षावयासाठी करणे आटी आम्हासी. त्याप्रमाणेच आपल्याला दिसतं की रामदासांचंही जे अवतरण झालंय महाराष्ट्रामध्ये, तर एक प्रकारे सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक उन्नती समाजाची व्हावी, अर्थात या संतांचा जो विश्वास आहे किंवा संतांचा जो मार्ग आहे, संतांचा जो दृष्टिकोन आहे, तो आहे आध्यात्मिक उन्नतीच्या आधारावर मग सामाजिक उन्नतीचा पाया रचला पाहिजे. लक्षात घ्या, हे महत्वाचं आहे. म्हणजे कसं, श्रद्धेच्या बळावर, भक्तीच्या बळावर, भक्ती मार्गाच्या बळावर सामाजिक जी रीतिरिवाज आहे, जीवनमूल्य आहेत, समाजाच्या धारणा आहेत, त्याच्यामधली जी नैतिकता आहे, नीतिमूल्य आहे बघा, या नैतिकतेचा पाया काय आहे? या नैतिकतेचा पाया, जसं काही लोक म्हणतात की विज्ञान निष्ठा आहे किंवा अन्य गोष्टी आहेत, किंवा तर्क पूर्णता आहे, किंवा अशा अशा प्रकारचं वेगळ्या पद्धतीचा विचार आहे, आधुनिक विचार आहे. मला असं वाटतं की या संतांचं वैशिष्ट्य आहे की, आणि भारतातल्या सगळ्याच महापुरुषांचं वैशिष्ट्य आहे की आपल्या जीवन मूल्यांच्या विचारांना ते जो पाया देतात, तो आध्यात्मिकतेचा पाया देतात, आध्यात्मिक विचारांचा पाया देतात. आणि अध्यात्म म्हणजे काय, तर अध्यात्म म्हणजे आत्मा आणि परमात्मा यांच्यातल्या नात्याचा किंवा यांच्यातल्या अनुबंधाचा शोध जो असतो, तो अध्यात्म विचारांमध्ये प्रधान असतो. अधि आणि आत्म अशा प्रकारच्या 2 शब्दांनी तो जो अध्यात्म शब्द बनलेला आहे, म्हणजे आत्म्याविषयीचे सर्वंकष ज्ञान असं त्याचं वर्णन केलं जातं. आणि मग त्याच्यात सगळं येतं, म्हणजे को अहम, मी कोण आहे, को अहम, अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. सर्वम खल्विदम ब्रह्म, या सगळ्या जगामध्ये चैतन्य तत्व भरलेलं आहे. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज ज्या पद्धतीने म्हणतात, चिद्विलासवाद आहे. ही जी सृष्टी आहे, हे जे विश्व आहे, हे त्याची शक्तीचा विलास आहे, त्याची शक्तीचं प्रगटीकरण आहे. तर हे जे काही आहे, म्हणजे हा जो एक विचार आहे की हा 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 सगळ्या सर्व प्रकारच्या सामाजिक प्रश्नांची उत्तरं याच्यामध्ये शोधण्याचा प्रयत्न संत मंडळी करतात, या भक्ती मार्गामध्ये करतात. आणि म्हणून समर्थांनी सुद्धा भक्ती मार्गाचंच विवेचन आपण याच्यामध्ये करणार आहोत असं वर्णन दासबोधाच्या दुसऱ्याच ओवीमध्ये जे केलेलं आहे बघा. म्हणजे यालाच अनेक लोक, म्हणजे गंबा सरदारांनी सुद्धा याला आध्यात्मिक मानवतावाद असं म्हटलं आहे. एक मला वाटतं सहस्त्रबुद्धी नावाचे लेखक आहे, त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे, अं, अं, मला वाटते सामाजिक अध्यात्मवाद किंवा आध्यात्मिक मानवतावाद, असं त्याचं शीर्षकही असंच आहे. तर ही जी काही एक संकल्पना आहे की आधी देवमस्तकी धरावा, मग अलकल्लोळ, अवघा अलकल्लोळ करावा, ही समर्थांची जी धारणा आहे त्याच्या आधारावर त्यांची जी सामाजिकता आहे, कारण की त्यांची सामाजिक भूमिका जी आहे
सामाजिक भूमिका म्हणजे काय, समाजाविषयी, समाजाच्या कल्याणाविषयीची भूमिका आहे. आणि या लोकांनी, आणि आपल्या देशामध्ये हजारो वर्ष ज्या लोकांनी एक नेतृत्व दिलं आहे समाजाला, ती सगळी माणसं आपल्याला दिसतात की या मार्गावरूनच चाललेले दिसतात. नान्य पंथा विद्यते यनाय, हा जो पंथ आहे या पंथावरून, या मार्गावरून चाललेले दिसतात. ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतू भूता, असं ते ज्ञानेश्वर माऊली म्हणते. ती त्या अर्थाने म्हणते की हे जे लोक आहेत, चंद्रमेजे अलांछन मार्तंड जे तापहीन, जे सर्वाही सदा सज्जन सोयरे होत, ही जी माणसं आहेत, हीच आहे ती संत मांदियाळी, ज्याचं वर्णन स्वतः ज्ञानदेवांनी केलेलं आहे. स्वतः ज्ञानदेव त्या मांदियाळीचे एक प्रकारे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे आदिपुरुष आहेत असं आपल्याला दिसतं. आणि त्याच मार्गावर हे संत चालतात. आणि समाजामध्ये काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, न्याय नीती, त्या सगळ्या गोष्टींचं वर्णन जे केलं आहे संतांनी आणि समर्थांनी पण ते केलं आहे, हे लक्षात आपण घेतलं पाहिजे. आणि म्हणून समर्थांनी जे म्हटलेलं आहे, मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. हा जो महाराष्ट्र धर्म आहे, ही जी महाराष्ट्र धर्म म्हणजे काय, ही महाराष्ट्रीय संस्कृती आहे, मराठी संस्कृती आहे. आणि त्याचा पाया जो रचला आहे तो ज्ञानोबांनी रचलेला आहे. आणि त्याचा जो विस्तार केलेला आहे ते तुकोबारायांसारख्या संतांनी, नामदेवांसारख्या संतांनी, चोखामेळ्यांसारख्या संतांनी, विविध 18 पगड जातीतल्या संतांनी, समर्थ रामदासांसारख्या संतांनी तो केलेला आपल्याला दिसतो. आणि म्हणून ते बघा, सर्व ठिकाणी कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत, कोणत्या गोष्टी महत्वाच्या आहेत ते सांगताना ते समर्थ म्हणतात बघा, की विद्या, ज्ञान किती महत्वाचं आहे. ज्ञाननिष्ठांची मांदियाळी घ्यायची होती. हे काही हे जे सगळे लोक आहे भक्ती मार्गी जरी असले, सगुण निर्गुणाचं त्यांच्यामध्ये असलं तरी हे काही पोंगा पंडित लोक नाहीये, पुस्तकी लोक नाहीये, हे अनुभववादी आहे. अनुभववादी संत म्हणतो ना आपण, म्हणजे अनुभवे आले अंगा ते या जगात येत, ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीत. तर या सगळ्या जीवनाचं जे तत्वज्ञान आहे ते ते जीवनातून शिकलेले आहेत आणि ते लोकांना सांगत आहेत, स्वतः अनुभव घेऊन लोकांना सांगत आहेत. आणि हे महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे, विद्या उदंडची शिकला, प्रसंगमान सुखतची गेला, तरी मग तये विद्येला कोण पुसे. दासबोधामध्ये वर्णन करतात की नुसतं विद्या, तेच पोथी पडी पडी जगमुआ, पंडित भयान कोई, ढाई आखर प्रेम का, पढेस पंडित होई. सत्व जे आहे तत्वज्ञानाचं, संतांनी काय केलेलं आहे तेच केलेलं आहे ना. जे काही धूळ बसलेली आहे, जी काही राख बसलेली आहे या तत्वज्ञानावर, या विदेशी परदेशी इस्लामी आक्रमकांच्या आणि प्रचंड अत्याचारामुळे, क्रूर नृशंस अत्याचारामुळे, आणि सगळा समाज जो एक अस्ताव्यस्त झालेला आहे, ध्वस्त झालेला आहे, ध्वस्त झालेला आहे. तर त्या त्या समाजाला जागृत करण्यासाठी म्हणून हे लोक आलेले आहेत. झाडू संतांचे मार्ग, आड राणी भरले जग, असं ते तुकोबाराय जे म्हणतात ते त्या अर्थाने. आड राणी भरले जग, सगळ्या खराब वनस्पती वाढल्या आहेत, शेतामध्ये वाढल्या आहेत, आणि त्या तण काढून टाकायचं आहे आणि आपलं पीक घ्यायचं आहे, हे महत्वाचं. आणि म्हणून विद्या उदंडची शिकला, असं आपले समर्थ रामदास म्हणतात. आणि म्हणून समर्थांचं फक्त एक वेगळेपण आहे समर्थांचं सगळ्या संतांमध्ये, की ते थोडे आक्रमक आहेत, ते अधिक समाजशील आहेत, ते अधिक राष्ट्राभिमानी आहेत, अधिक अस्मितावादी आहेत. आपल्या देशाविषयी, आपल्या धर्माविषयी कुठल्या प्रकारची तडजोड करायला ते तयार नाही आहेत. त्याच्यामुळे पुष्कळदा त्यांचे शब्द जे आहेत ते थोडेसे आक्रमक वाटतात आपल्याला. आणि आक्रमक का वाटणार नाही, काय अन्याय अत्याचार सहन केलाय आजूबाजूच्या समाजाने हे त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे. माता बहिणींची विटंबना पाहिलेली आहे, प्रचंड मोठा अत्याचार पाहिलेला आहे. अनेक पुस्तकं, अनेक ग्रंथ, हजारो ग्रंथ त्या मुसलमानांच्या आणि त्या इस्लामी आक्रमकांच्या, मोगलांच्या अन्याय अत्याचारांनी रक्तरंजित झालेले आपल्याला दिसतात, पाहायला मिळतात. कोणतेही जुनं ग्रंथ उघडून बघा, इतिहास उघडून बघा, हे सगळं आपल्याला दिसतं, ते त्यांनी पाहिलेलं आहे. आणि म्हणून ते काय म्हणतात बघा, देवद्रोही तितुके कुत्ते मारुनी घालावे परते, मुलख बडवावा की बुडवावा धर्मस्थापनेसाठी, अमर्याद फितवे खोर
त्याचा करावा संहार, गनिमाच्या देखता फौजा, रणशुरांच्या फुरफुरती भुजा. बघा आता काय होतं की त्यांची ही वाक्य जी आहे की संतत्वाची जी एक आपली कल्पना आहे की संत कसा असतो, दया तिचे नाव आणिक पालन, दया तिचे नाव भूतांचे पालन आणिक निर्दालन कंटकांचे आहे. म्हणजे भूतांचे पालन म्हणजे भूतमात्रांचं, प्राणी मात्रांचं पालन करणं आणि कंटकांचं निर्दालन करणं, वाईट गोष्टींचं निर्दालन करणं, ते पण त्याच्यामध्ये येतं. आता अगदीच निर्जीव निस्तेज अशा प्रकारची एक धारणा असते ना, निराशावादी, असं तिचं नाहीये. कारण की स्वतः तुकोबारायांनी पण काय म्हटलं, दया तिचे नाव भूतांचे पालन आणिक निर्दालन कंटकांचे. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथा देऊ काठी, मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासी वेदवैस. म्हणजे हे जे अभंग आहे, बाकीचे अभंग आहेत जसे दया करणे जे पुत्रासी, त्याची दासा आणि दास. तुकोबार एका बाजूला म्हणतात, दया करणे जे पुत्रासी, त्याची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगो किती, त्याची भगवंताच्या मूर्ती. साधुत्वाची लक्षणं काय आहेत, त्याच्यामध्ये आक्रमकता येत नाही. पण तरी सुद्धा तुकारामांमध्ये ती आपल्याला दिसते, अनेक ठिकाणी दिसते. तशी रामदासांमध्ये ती आहे. आणि म्हणून रामदास काय म्हणतात, जसं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे, आपण उदाहरण घेऊ शकतो. हृदयाचे ढिलेपण येथ निकयासी कारण, हे संग्रामी पतन जाण क्षत्रियासी. चांडी हे मूर्खपण, उठी घे धनुष्यबाण, संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वरांनी जो गीतेच्या माध्यमातून उपदेश केलेला आहे. मी तुम्हाला काय जे सांगत होतो की डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या मूक नायकच्या आणि मला वाटते मूक नायकच्या बहुतेक किंवा बहिष्कृत भारतच्या अंकाच्या सुरुवातीला जे वचन दिलं आहे ज्ञानेश्वरांचं, ते वचन काय आहे, ते तेच आहे. ज्ञानेश्वरीतलं वचन आहे की आता तू उभा राहा, उत्तिष्ठत जागृत, प्राप्य वरांनी बोधत, तो उपदेश आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की हे सगळे जे संत आहेत, या सगळ्यांना म्हणजे विशेषतः रामदासांना देव, धर्म, संस्कृती, सगळ्या गोष्टींबद्दल जो पराकोटीचा अभिमान आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी या पद्धतीचा विचार मांडलेला आपल्याला दिसतो. घालून अकलेचा पवाड, वावे ब्रह्मांडाहून जाड, तेथे कैचे आणिले द्वार करंटपण. आणि म्हणून सतत सतत काय करतात, पुरुषार्थाचा उपदेश करतात. संत काय करतात, समर्थ काय करतात, समर्थ व्हावं असं वाटतं त्यांना. समर्थाची सेवका वक्र पाही, असा सर्व भूमंडळी कोण आहे. एक प्रकारच्या अहंकाराचं हे वाटतं आपल्याला, पण एक आत्मविश्वास आहे. आणि लोकांनी काय आहे की त्या काळामध्ये लोकांच्या मनातला आत्मविश्वासच तर नष्ट झालेला आहे ना. त्यांना वाटतं की आपण उभंच राहू शकत नाही, या परकीय आक्रमकांच्या टोळधाडीमध्ये इतकं नेस्तानाभूत होऊन गेलेला आहे. हा जो आत्मविश्वास मेलेला आहे, तो आत्मविश्वास जागृत करण्याचं काम समर्थांसारखे संत करतात. या मेलेला मृतप्राय समाजाला जागवण्याचं काम करायसाठी मग त्यांना असे कठोर शब्द वापरावे लागतात असं आपल्याला दिसतं. ते म्हणतात, आपल्या पुरुषार्थ वैभवे, सगळे दासबोधातले श्लोक मी सांगतोय तुम्हाला, ओळ्या सांगतोय. आपल्या पुरुषार्थ वैभवे बहुतास सुखी करावे, परंतु कष्टी करावे हे राक्षसी क्रिया. जवरी चंदन झिजेना, तव तो सुगंध कळेना, चंदन आणि वृक्ष नाना सगट होती. आणि त्यांनी काय केलंय, सामाजिक परिवर्तन घडवायचं आहे. तर समर्थांचा विचार कसा आहे, समर्थांचा विचार असा आहे की व्यक्तीच्या विकासातून समाजाचा विकास होऊ शकतो. एकेका व्यक्तीने, एकेका कुटुंबाने तयार झालं पाहिजे, दृढनिश्चयी झालं पाहिजे, पक्क झालं पाहिजे, बलोपासना केली पाहिजे. बघा समर्थांचं कसं एकदम प्रयत्नवादी आहेत ते. आणि ज्याला म्हणून प्रॅक्टिकल असतो ना, एखादा माणूस प्रॅक्टिकल आहे आपण म्हणतो, नुसता पुस्तकी ज्ञान मांडत नाही तो, तो स्वतः ते करतो आणि स्वतः समाजाला जागा करतोय. त्याच्यामुळे अत्यंत ज्याला म्हणून प्रत्यक्षतावादी, प्रॅक्टिकल, व्यावहारिक असे व्यवहारवादी आहेत समर्थ रामदास. आणि हे त्यांचं वेगळेपण आहे इतर संतांमध्ये, कारण की ते प्रत्यक्ष प्रयत्न करतायत समाजामध्ये आणि बलोपासना करायला लोकांना शिकवत आहेत. हनुमंतांच्या देवळाची स्थापना, याची स्थापना, व्यायामशाळांची स्थापना, मठांची स्थापना आणि तरुणांना बलोपासना शिकवत आहेत. स्वतःही बलोपासना करतात,
व्यायाम करतात आणि लोकांनाही सांगतात. म्हणून ते काय म्हणतात, त्यांच्या सामाजिक परिवर्तनाचा हा आयाम आहे की जवरी चंदन झिजेना तव तो सुगंध कळेना, चंदन आणि वृक्ष नाना सगट होती. आपल्याला स्वतःला समाजासाठी उभं राहिलं पाहिजे की त्यांना वाटतं. मग ते म्हणतात, उदंड सुख जया लागले, वेडे तयास चुकले, सुख दुःख म्हणताच मेले दुःख भोगिता. आणि सुख ज्याच्याजवळ सतत आहे, तो भ्रमामुळे जाणीत नाही व सुखाच्या अपेक्षेत दुःख भोगीत मरतो. आणि म्हणून काय करतात, सांगतात ते, अनितीने द्रव्य जोडी, धर्म नीती न्याय सोडी. म्हणजे शोषिताचं अज्ञान, बेकायदेशीर काम करून घेण्याची जी इच्छा आहे ना, त्यामुळे शोषक हे होतात. हेही ते समाजाला उपदेश करतात. ज्याचा जो व्यापार तेथे असावे खबरदार, दुष्टितपणे तरी पोर वेढा लावी. म्हणजे त्यांनी समाजामध्ये जी फसवणूक चाललेली आहे, शोषण चाललेलं आहे, त्याचंही वर्णन रामदासांनी आपल्या आणि दासबोधामध्ये अत्र तत्र केलेलं आपल्याला दिसतं बघा. ते काय म्हणतात बघा, की पुन्हा समर्थांच्या याचं एक वैशिष्ट्य आहे विचारधारेचं, की त्यांना दुर्बलतेची मोठी चीड आहे. दुर्बलता वाईट आहे, दुर्बलता वाईट आहे. माणसाने शक्ती संपन्न असलं पाहिजे. शक्ती संपन्नाकडे लोक येतं. शक्ती संपन्नतेकडेच माणूस झुकतो ना. आपल्या देशातले आता आपले पंतप्रधान मोदीजी अशा पद्धतीने विचार मांडतात, की शक्ती संपन्न असलं पाहिजे माणसांनी. मेक इन इंडिया काही चाललेलं आहे. एक भारत श्रेष्ठ भारत. म्हणजे आपण स्वतः स्वावलंबी असलं पाहिजे, शक्ती संपन्न असलं पाहिजे. नाही तर मग तो ते सुभाषित आहे ना, अजापुत्रम बलिदद्यात देवो दुर्बल घातका. ते सुभाषित आहे, प्रसिद्ध आहे, की बळी कोणाचा दिला जातो, तर बळी दुर्बलाचा दिला जातो. व्याघ्रम नैवच नैवच अजापुत्रम बलिदद्यात देवो दुर्बल घातक. हा देव दुर्बल म्हणजे दैव जे असतं, भाग्य जे असतं, ते दुर्बलांना घातक असतं. बळी कोणत्याही प्राण्याचा दिला जात नाही, त्याच्यावरून आपल्याला दिसतं. म्हणून ते वर्णन करतात दासबोधातल्या मला वाटतं दुसऱ्या आणि तिसऱ्या याच्यामध्ये त्यांनी वर्णन केलेलं आहे. युक्तिहीन, बुद्धिहीन, आचारहीन, विचारहीन, क्रियाहीन, सत्वहीन, विवेकहीन, संशयी, समयो नेणे, प्रसंग नेणे, प्रयत्न नेणे, अभ्यास नेणे, आर्जव नेणे, मैत्री नेणे, काहीच नेणे अभागी. हे असे जे लोक आहेत ना, आचारहीन, विचारहीन, युक्तिहीन, बुद्धिहीन, क्रियाहीन, सत्वहीन, विवेकहीन, संशयी, हे नकारात्मक, निराशावादी. बघा समर्थांचं जे सगळं हे आहे की नाही, ते असं सकारात्मक आहे, पॉझिटिव्ह आहे. म्हणून ते म्हणतात, समर्थ उपाय सांगतात, की ऐसी कुविद्येची लक्षणे ऐकोनी त्यागची करणे, अभिमान तरे भरणे विहित नव्हे. आपण जर काही केलं नाही तर काही समाजामध्ये होऊ शकत नाही. म्हणून ते पुढे सांगतात बघा, पिढीजात कल्पना असतात प्रतिष्ठेच्या, 14 पिढ्यांचे पवाडे सांगत इथे शहाणे की वेडे, ऐकल्याने घडे की न घडे ऐसे पहावे. बघा लोक काय म्हणतात, की आमच्या पिढ्यामध्ये असं होतं, आमच्या त्याच्यामध्ये तसं होतं. तर ह्याही गोष्टी कशा चुकीच्या आहेत हे संतांनी सांगितलंय. आणि म्हणूनच प्रयत्नवादी संत अशी त्यांची जी एक टॅगलाईन, त्यांचं वर्णन केलं जातं, प्रयत्नवादी संत आहे. अन्य संतांनी प्रयत्नांचा पुरस्कार केला नाही असं नाहीये, पण समर्थांनी तो अत्यंत हिरिरीने केलेला आहे, सातत्याने केलेला आहे. म्हणजे त्यांची प्रायोरिटी आहे ती, त्यांची प्राथमिकता आहे ती. त्यांना असं वाटतं की हे प्रयत्न आज समाजामध्ये कशाची गरज आहे त्यांच्या काळामध्ये, तर याची गरज आहे, समाजाला निराशेच्या गर्तेतून बाहेर काढण्याची गरज आहे. म्हणून ते सतत सांगतात. तुकोबांचं वचन प्रसिद्ध आहे आपल्याला, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अशक्य गोष्ट. आणि म्हणून समर्थांच्या ह्याच्यात ते विखुरलेले आहेत अनेक वचन. आपल्याला माहिती आहे, प्रयत्ने वाळूचे कन रगडिता, तेलही गळे, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे, वगैरे वगैरे. म्हणून त्यांनी सतत त्यांना जे, म्हणून ते प्रारब्धवाद जो आहे, दैववाद जो आहे, भाग्यवाद आहे, त्याच्या विरुद्ध आहे. म्हणजे आपल्याला भाग्याने जे मिळालेलं आहे प्रारब्धामध्ये, तेच आपल्या वाट्याला येणार आहे आणि त्याच्यामध्येच राहायचं, हा जो भाग आहे ना, याच्या विरोधामध्ये आहेत ते. आणि म्हणून ते म्हणतात बघा, रेखा तितुकी पुसोर जाते, प्रत्यक्ष प्रत्यया येते, डोळे झाकणी करावी ते कामे निमित्त.
रेखा म्हणजे प्रारब्धाची रेखा. आपण हातावरच्या रेषा पाहतो ना, त्या रेषा हातावरच्या, त्याला म्हटलंय समर्थांनी, हे जे भाग्य आहे ना, लोक सांगतात भविष्य तुझं असं आहे, तुझं तसं आहे. ते महाभारतामध्ये श्लोक आहे कर्णाच्या तोंडी, की दैवायत्तम कुले जन्म, मदायत्तम तू पौरुषम. दैवानी जन्म मिळतो कोणत्या कुळामध्ये आहे, पण तुमचं मोठेपण कशाने सिद्ध होतं, ते तुमच्या पुरुषार्थाने सिद्ध होतं ना. ते असं नाही की माझा जन्म अमक्याच्यात झाला म्हणून मी श्रेष्ठ झालो, असं कसं होऊ शकतं? असं नाही होऊ शकत. म्हणून ते म्हणतात बघा, रेखा तितुकी पुसवून जाते, प्रत्यक्ष प्रत्यया येते, डोळे झाकणी करावी ते काय काये निमित्ते. आणि म्हणून हा जो प्रारब्धवादामधला, प्रारब्ध म्हणजे भाग्य, प्रारब्धवाद, आळस, नाकारतेपणा जो आहे, उत्साहभंग, निराशा, या नकारात्मक बाबी ज्या आहेत त्यांनी अक्षरशः फेकून दिल्या आहे. आणि म्हणून ते असं म्हणतात की काय माणसाला स्वातंत्र्य कुठून मिळतं? कष्टे विन फळ नाही, कष्टे विन राज्य नाही, केल्या विन होत नाही साध्यजनी. दासबोधातल्या 18व्या दशकामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे बघा. 18व्या दशकातली 7व्या समासातली 3री ओवी आहे, 18व्या अध्यायातली, 18व्या दशकातली. कष्टे विन फळ नाही, कष्टे विन राज्य नाही, केल्या विन होत नाही साध्यजनी, असं ते म्हणतात. लक्षात घ्या. दैवायत्तम कुले जन्म, मदायत्तम तू पौरुषम, मी जे तुम्हाला सांगितलं त्याचा पण इथे उल्लेख आलेला आहे, या संपादकांनी केलेला आहे. म्हणून ते म्हणतात, नित्य काळाची संगती, न कळे होणाराची गती, कर्मासारखे प्राणी पडती नाना देशी विदेशी. म्हणून समर्थ कसे आहेत? समर्थ हे जीवनवादी संत आहेत. लक्षात घ्या, महत्वाचं आहे. जीवनवादी संत आहेत. आणि म्हणून त्यांनी हा जो एक जो जीवनातला रडकेपणा आहे त्याला त्यांनी काढून टाकलेला आहे. आणि माणसाने काय काय करावं सांगतात ते बघा. बुद्धी ही अत्यंत महत्वाची आहे. बघा, बुद्धिवादी आहेत ते, एक प्रकारे विवेकवादी आहेत ते. दासबोधामध्ये आपल्याला विवेक वैराग्य शतक आहे. बुद्धीचं महत्व सांगितलं आहे. आणि पूर्ण विकसित बुद्धी जी आहे ती माणसाने करावी आणि आपली गुणसंपदा कमवावी असं त्यांना वाटतं. ते काय म्हणतात बघा, अंतरकळा शृंगारावी, नानापरी उमजवावी, संपदा मिळवून भोगावी सावकाश. बघा किती प्रयत्नवादी सकारात्मक आहेत. संपदा मिळवावी असं म्हणतात आहे ते, लक्षात घ्या. संपत्ती माणसाने मिळवावी आणि भोगावी, पण अंतरकरा शृंगारावी, नानापरी 14व्या दशकामध्ये म्हटलेलं आहे, नानापरी उमजवावी, संपदा मिळवून भोगावी सावकाश. जितका व्यापक तितुके वैभव, जितुक्या व्याप तितुके वैभव, वैभवासारिखा हावभाव, समजले पाहिजे उपाव, प्रगटची आहे. बघा, म्हणजे या ठिकाणी आपल्याला दिसतं की जीवनवाद म्हणजे चंगळवाद नाहीये संतांचा. तुकारामांनी म्हटलंय, जोडोनिया धन उत्तम व्यवहार आहे, उदास विचारे वेच करी. म्हणजे हे लोक असे नकारात्मक नाहीये, संन्यास घेऊन चालले जायचं आहे असं नाहीये. जो समाज आहे त्या समाजाला इथेच राहायचं आहे, इथेच राहून स्वतःची प्रगती, समाजाची प्रगती आणि राष्ट्राची प्रगती त्यांना करायची आहे. आणि म्हणून व्यक्ती ते समष्टी, व्यष्टी ते समष्टी असा प्रवास आहे समर्थांच्या विचारधारेचा. दुसऱ्याच्या दुःखे दुःख व्हावे. बघा काय म्हणतात, दुसऱ्याच्या दुःखे दुःख व्हावे, परसंतोषे सुखी व्हावे, प्राणी मात्रास मिळवून घ्यावे बऱ्या शब्दे. कसं वागावं लोकांनी? शरीर परोपकारी लावावे, बहुतास कार्यासी यावे, उणे पडो नेदावे कोणी एकाचे. सगळ्यांना मदत, अवघे धरू सुपंत, एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंत. दासबोधाच्या 12व्या मी आता जे वाजलं 12व्या दशकातल्या ओव्या आहेत. दुसऱ्याच्या दुःखे दुःख व्हावे, परसंतोषे सुखी व्हावे, प्राणी मात्रा असं घेऊन मिळवावे, प्राणी मात्रा असं मिळवून घ्यावे बऱ्या शब्दे. अर्थात ह्या लोकांचा दृष्टिकोन असाच आहे. फक्त यांचा दृष्टिकोन भोंगळ मानवतावादी नाहीये. म्हणजे कोणालाही जवळ घ्यायचं असा दृष्टिकोन नाहीये. सगळ्यांना, सगळेच जण चांगले आहेत, सगळेच जण एकच आहे असं नाहीये. असा तो दृष्टिकोन संतांचा आहेच नाही. त्यांनी सगळ्या ठिकाणी म्हटलेला आहे, जे जे दुष्ट आहे समाजातले, वाईट आहेत,
त्यांना त्यांची जागा दाखवून दिलेली आहे. कारण की त्यांनीच तर सगळ्या समाजाचा विध्वंस केलेला आहे ना. म्हणून हा जो भोंगळ मानवतावाद वगैरे आहे, अलीकडच्या काळातले काही लोक असतात ना, आतंकवादाचे समर्थक असतात. जर अरुंधती राय सारखे लोक आहेत, तो लेखक म्हणवतात स्वतःला खूप मोठे मोठे, आणि मोठे मानवतावादी आधुनिक विचारांचे म्हणवतात, प्रागतिक विचारांचे म्हणवतात, आणि आतंकवादाचं समर्थन करतात. विशिष्ट धर्माचं आहे म्हणून आतंकवादाचं समर्थन करतात. हे जे मानवतावादी तथाकथित सो कॉल्ड भोंगळ, तसा प्रकारचा दृष्टिकोन नाही आहे त्यांचा. आणि म्हणून ते म्हणतात, विवेकाचे फळते सुख, अविवेकाचे फळते दुःख. यात मानेल ते आवश्यक केले पाहिजे. विवेक महत्वाचा आहे. विवेकाचे फळते सुख, अविवेकाचे फळते दुःख. यात मानेल ते आवश्यक केले पाहिजे, हे त्यांनी महत्वाचं सांगितलं आहे. समर्थांनी जे दुर्गुण आहेत, अनेक प्रकारचे दुर्गुण आहेत बघा, व्यक्तीच्या विकासावर भर देतात. म्हणून आपल्याला मनाचे श्लोक काय वाटतं? मनाचे श्लोक हा व्यक्तिमत्व विकासाचा मंत्र आहे असं आपण म्हणतो. मनाचे श्लोक काय आहे? ही व्यक्तिमत्व विकासासाठी दिलेला मंत्र आहे. जसं राष्ट्रसंतांची गुरुदेव प्रार्थना काय आहे? ती रोज सायंकाळी म्हणायची मंदिरामध्ये. ती गुरुदेव प्रार्थना काय आहे? तर ती गुरुदेव प्रार्थना काय आहे? व्यक्तिमत्व विकासाची एक पोथी आहे. व्यक्तिमत्व विकासाचा एक मंत्र आहे. कारण की काय आहे की व्यक्तीच्या विकासातच राष्ट्राच्या विकासाची बीज लपलेली आहेत, हे त्यांना माहित आहे. व्यक्ती समष्टी, सृष्टी परमेष्टी. व्यक्तीच्या विकासामध्ये राष्ट्राची बीज लपलेली आहेत. तर हे त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे व्यक्तीच्या विकासावर ते भर देतात. आणि ते म्हणून म्हणतात की बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिवीन माणूस काचे, राज्य सांडून फुकाचे भीक मागे. बुद्धीचा विकास करावा माणसानी, आणि काय करावं? बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धिवीन माणूस काचे, राज्य सांडून फुकाचे भीक मागे. बुद्धिवीन प्राणी सकळ, ते अवघेची बाष्फळ, तया मूर्खासी खळखळ कोणे करावी. जे बुद्धिहीन लोक आहेत त्यांचा तिरस्कार करतात. म्हणून ते म्हणतात, उदंड बाजारी मिळाले, परी ते धुर्तोची आळिले, धुर्तापासी काही न चाले बाजाऱ्यांचे. संशय, त्याच्या विरुद्ध त्यांनी म्हटलेलं आहे. हे जे दुर्गुण आहेत, व्यर्थ संशयाचा देव, व्यर्थ संशयाचा भाव, व्यर्थ संशयाचा स्वभाव सर्व काही. निश्चय विन जे बोलणे, ते अवघेची कंटाळ वाणे, बाष्फळ बोली जे वाचाळपणे निरार्थक. ज्या प्रस्तावनेचं तुम्ही झेरॉक्स केलेलं आहे माझ्याकडून, ते नीट वाचा तुम्ही पूर्ण. त्याच्यामध्ये समर्थांवरचा संपूर्ण प्रश्न तुम्हाला लिहिता येईल. समर्थांवरचा, ही जी आपल्याला अभ्यासाला जे पुस्तक आहे ना देशमुखांचं, त्या देशमुखांच्या पुस्तकाची जी प्रस्तावना आहे, त्याच्यामध्ये ज्या पद्धतीने त्यांनी उदाहरण देऊन हे सगळं सांगितलंय. मग समर्थांनी संस्कृतीविषयी काय म्हटलंय, संस्कृतीमध्ये आपल्या आईला काय महत्व आहे. मग बघा, संस्कृतीविषयी आपल्या रामाची मातृभक्ती त्यांना माहिती आहे. रामाच्या मातृभक्तीचा आदर्श त्यांच्या समोर आहे. पितृभक्तीचा आदर्श त्यांच्या समोर आहे. मर्यादा पुरुषोत्तमत्वाचा आदर्श त्यांच्या समोर आहे. म्हणून ते म्हणतात, ते समयी माता आठवली, म्हणे धन्य धन्य ते माऊली, मज कारणे बहुत कष्टली, परी मी नेण्याची मूर्ख. त्याचा महिमा कळेल कोणाला, माता वंदू वाटून कृपाळू झाला, प्रत्यक्ष जगदीश जगाला रक्षित असे. मग भारतीय संस्कृतीमध्ये ऋण परिहार आहे. म्हणजे काय? आपल्यावर जे ऋण आहे, कोणाकोणाचं ऋण आहे आपण म्हणतो ना, पितृ ऋण आहे, मातृ ऋण आहे, गुरु ऋण आहे, ते समाज ऋण आहे. ते समाज ऋण फेडायसाठी आपलं जीवन आहे, हे त्यांनी वर्णन केलं आहे. जे सत्कीर्तीचे पुरुष ते परमेश्वराचे अंश, धर्म स्थापनेचा हव्यास तेथेची वसे. उपासना सकळा ठाई, आत्मा राम कोठे नाही, या कारणे ठाई ठाई रामे आटोपिले. उपासनेचा मोठा आश्रय, उपासनेविन निराश्रय, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. कशाला महत्व दिलाय? उपासनेला. उपासनेला दृढ चालवा. रामदासांनी मनाच्या श्लोकामध्ये म्हटलेलं. उपासना म्हणजे आपलं जे व्रत आहे, कर्तव्य आहे, ते करणं, पुन्हा पुन्हा करणं. उपासना म्हणजे याचा अर्थ केवळ कर्मकांड करणं, पूजापाठ करणं असं नाही. आपलं कर्म करणं, आपलं धर्म कर. आपल्या इथे बघा, धर्माचा एक अर्थ काय? कर्मयोग आहे. धर्म म्हणजे कर्म. म्हणजे उत्तम कर्म म्हणजेच धर्म आहे. कर्तव्य म्हणजे धर्म आहे. माझा धर्म काय आहे? प्राध्यापकाचा, शिक्षकाचा धर्म जे आहे
ते जे काही ज्ञान आहे ते लोकांना देणं माझा धर्म आहे, माझं कर्तव्य आहे. धर्म म्हणजे कर्तव्य, कर्म ती उपासना आहे. त्या उपासनेला दृढ चाल व्हावे असं ते म्हणतात आणि म्हणून कर्मयोग जो सांगितलेला आहे या दासबोधामध्ये तो कर्मयोग महत्वाचा आहे. कर्मयोग सांगताना काय म्हणतात ते बघा. आधी कर्माचा प्रसंग, कर्म केले पाहिजे सांग, कदाचित पडिले व्यंग तरी प्रत्यवाय घडे. म्हणून कर्म आरंभले, काही एक सांग घडले, जेथे जेथे अंतर पडिले तेथे हरिस्मरण करावे. नाही संभ्रम निर्माण झाला तर देवाचं नाव घ्या तुम्ही थोडा वेळ, आपल्याला बरोबर मार्ग सापडतो. अपार कर्म मार्ग हा, घडेची नाच सांग हा, कचाट कचाट कर्म सूचना, पुढे करे असे उपासना, विधियुक्त ब्रह्मकर्म अथवा दया दान धर्म अथवा करणे सुगम भजन भगवंताचे. बघा मार्ग सांगितलंय. सामान्य माणसाला या सगळ्या जंजाळातून बाहेर काढायचंय त्यांना. विधियुक्त ब्रह्मकर्म अथवा अथवा दयादान धर्म अथवा करणे सुगम भजन भगवंताचे. नाना शास्त्रे धांडोळावी अथवा तीर्थे तरी करावी. दुसऱ्या दुसऱ्या दशकातल्या सगळ्या ओव्या आहेत मी जे सांगतोय तुम्हाला. दुसऱ्या दशकातल्या दासबोधातल्या दुसऱ्या दशकामध्ये आलेल्या ओव्या आहेत. नाना शास्त्रे धांडोळावी अथवा तीर्थे तरी करावी अथवा पुरश्चरणे बरवी पापक्षया कारणे, पाळावी वेदांची आज्ञा कर्मकांड उपासना, जेणे होईजे ज्ञाना अधिकार प्राप्त. सगळं वर्णन त्यांनी स्पष्टपणाने जे केलेलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे आणि म्हणून याच्या अगदी शेवटच्या याच्याकडे आपण आलेलो आहे की विज्ञानाची त्यांनी व्याख्या केलेली आहे. विज्ञान म्हणजे काय त्यांच्यामध्ये बघा, एक श्लोक आहे त्याच्यामध्ये, दासबोधाच्या 7व्या दशकातला श्लोक आहे. जेथे अज्ञान सरे ज्ञान तेही नुरे, विज्ञान वृत्ती मुरे परब्रह्मी. बघा विज्ञान हा शब्द गीतेपासून अनेक ग्रंथामध्ये आलेला आहे, ज्ञानेश्वरीमध्ये आलेला आहे. विज्ञान म्हणजे काय असतं? विशेष ज्ञान. आपण जे विज्ञान विज्ञान म्हणतो ना ते काय आहे? निसर्गाविषयीचं विशेष ज्ञान, विशेष वैशिष्ट्यपूर्ण, सखोल सखोल प्रत्यक्षातलं ज्ञान. प्रत्यक्षातलं ज्ञान, ठीक आहे. प्रत्यक्षातलं ज्ञान. त्याच्यामुळे ते म्हणतात जेथे अज्ञान सरे ज्ञान तेही नुरे, विज्ञान वृत्ती मुरे परब्रह्मी. म्हणजे काय म्हणतात ते, हे जग आहे, हे जे सगळं आहे या गोष्टींविषयीचं सत्य आकलन होणं, हे सत्य आकलन म्हणजे ज्ञानाची जी कृत्रिमता आहे ती जाऊन असलेली एक विशिष्ट ब्रह्मस्थिती जी आहे त्याला विज्ञान त्यांनी म्हटलेलं आहे. या सगळ्या संतांच्या दृष्टिकोनातून विशेष ज्ञान काय आहे? विशेष ज्ञान हे अध्यात्म ज्ञान आहे. विशेष ज्ञान काय आहे? अध्यात्म ज्ञान आहे. ते पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि सरते शेवटी ते काय आहे? ते सगळं या जगाच्या विश्वाचं जे ज्ञान आहे, विश्वाच्या अस्तित्वाचं, या विश्वामध्ये माणसाचं काय अस्तित्व आहे त्याच्याविषयीचं आकलन, त्याच्याविषयीचं ज्ञान म्हणजे विशेष ज्ञान म्हणजे विज्ञान असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर अशा प्रकारचे संत आहेत समर्थ रामदास स्वामी की त्यांनी सगळ्या याच्यामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत, समाजातले जे दुर्गुण आहेत, वैयक्तिक व्यक्तीमधले जे दुर्गुण आहेत त्या काळात विशेषत्वाने त्या काळाची पार्श्वभूमी बघता त्या दुर्गुणांचा निराश कसा करावा आणि समाजाने स्वतःला कसं उन्नत करावं, आणि म्हणून ही समाजाभिमुखता जी आहे रामदासांच्या दासबोधामध्ये आपल्याला दिसते की त्या माध्यमातून संपूर्ण समाजाला आणि व्यक्तीला आणि उपदेश करून माणसाने आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्याचं एक एक पाथेय एक प्रकारचं दासबोधाच्या रूपामध्ये आजही आधुनिक काळामध्ये या 21व्या शतकामध्ये सुद्धा प्रासंगिक अशा प्रकारचा आहे. आणि म्हणून त्या दासबोधाचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा समर्थांचं हे जे तत्कालीन समकालीन मोठेपण जे आहे ते आपल्या लक्षात येतं आणि त्यांचं सार्वकालीन मोठेपण जे आहे त्यांच्या विचारांचं आणि त्यांच्या एकूण कार्याचं ते सुद्धा आपल्याला दासबोधाच्या निमित्ताने लक्षात येतं असं मला वाटतं. इथे आपण थांबू. आपण आता वेळ संपत आलेलीच आहे. 2 मिनिटाचा अवधी राहिलेला आहे. तर आपण पुढच्या तासिकेमध्ये, उद्याच्या तासिकेमध्ये आपल्याला दमयंती स्वयंवराचा विचार आपण करू आणि नंतर इतर गोष्टींचा विचार करू.